बाळासाहेब जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय शिवराय. आज तुम्ही अनेक दिवसापासून जे प्रयत्न करत होते, तुमच्या प्रयत्नाला यश आलं. काय सांगा, विषय कसा मार्गी लागला? प्रथमतः मी येणाऱ्या आजच्या 352व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि शिवराज्याभिषेक सोहळा प्रथमच आपल्या सर्वांच्या शिवभक्तांच्या सहकार्याने, आशीर्वादाने इथे मोठ्या भव्य दिव्य आतिषबाजीच्या सोहळ्यात हा साजरा होणार आहे. त्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी इथे उपस्थित राहावे. लवकरच तो कार्यक्रम चालू होणार आहे. आणि आपण जे मगाशी म्हटले की हायड्रोलिक लिफ्टचा प्रलंबित प्रश्न तो बरेच वर्षाचा होता, तो मार्गी लागलेला आहे. मला सांगायला आनंद होतो आहे की त्याचा आज त्याच्याच हस्ते महाराजांना पुष्पहार अर्पण होणार आहे, अभिषेक होणार आहे आणि हार घालता येणार आहे. याच्या मागं कारण असं होतं की महाराजांची नित्यपूजा व्हावी, त्यांची स्वच्छता व्हावी आणि त्यांना अभिषेक व्हावा, मानवंदना व्हावी अशी इथं सोय नव्हती. आणि ती सोय होण्यासाठी मी गेले 6 वर्ष झाले प्रयत्न करत होते. त्याचे साक्षीदार स्वतः वाणीसाहेब तुम्ही पण आहात. प्रत्येक याला तुम्ही माझी कव्हरेज केलेले सर्व पत्रकार होते. सर्व पत्रकार मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया माझ्याबरोबर होती. सर्व इथले संघटना होत्या, सगळे माझ्याबरोबर होते. सर्व आजी माजी पदाधिकारी होते माझ्याबरोबर, सर्व शिवभक्त होते. आणि सुरुवातीच्या काळात मी तुम्हाला सांगतो, त्याचे तुम्ही पण आहात त्याच्यात साक्षीदार. आपल्या जुन्नर तालुक्याच्या ज्येष्ठ नेत्या माननीय आशाताई बुचके रणरागिनी, त्यांनी या सगळ्या उपोषणात सुरुवातीला सगळ्या ज्या शासनाच्या परवानग्या नव्हत्या लागत तरी पण घ्यायला लावल्या. त्याच्यात माझी वेळोवेळी स्वातीनी मदत झाली. मी बोलतो ना वाणीसाहेब, त्यांनी आपल्याला वेळोवेळी स्वतः प्रयत्न करून स्वतः माझ्याबरोबर येऊन पुण्या मुंबईला स्वतःच्या गाडीतून मला सगळीकडं घेऊन गेल्या परवानगी आणण्यासाठी. त्या आम्हाला त्याचं मदत झालेली आहे. त्यानंतर नंतरच्या काळात माजी आमदार अतुल शेठ बेनके साहेब यांनी DPDCमधून स्पेशल केस आपले स्वर्गवासी पालकमंत्री जे होते माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून ती DPDCतून स्पेशल केस करून हिला निधी मिळवून दिला. त्यांचे पण मी आभार मानतो. आणि दरम्यानच्या काळात नंतर शेवटला जे तांत्रिक स्ट्रक्चरल अँड स्टॅबिलिटी ऑडिटची जी मान्यता लागती, जी COEP जे कॉलेज आहे त्याची जी हायड्रोलिक लिफ्टला जी मान्यता लागती, तो जो प्रलंबित प्रश्न गेले थोड्या दिवसापासून नगरपालिकेमार्फत राहिलेला होता, त्याची जे आत्ताचे शिवभक्त किल्ले शिवनेरीचे आमदार शिवजन्मभूमीचे माननीय शरददादा सोनवणे साहेब, मंजुरी का मिळत नव्हती? काय नेमकी अडचण होती? शिवरायांनी मार्गी लावली म्हणजे नेमकं काय केलं? त्याचं जे ड्रॉइंगचं जे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीचे तिथली जे इस्टिमेट ते हे होती ना, त्याच्यावर सही शिक्के घेण्याची आणि त्याचं कारखान्यात जाऊन चेकिंग करणं आणि त्याचे अप्रूव्हल मिळणं, ह्याला सगळ्यात वेळ गेला. आणि मग ती त्याचा पाठपुरावा करून त्यांनी आणली आणि आपल्या समोर आज ती साकार होत आहे आणि त्याच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे. मी सर्वांचे परत एकदा आभार मानतो आणि आवाहन करतो आपल्या माध्यमातून ह्या सोहळ्याला सगळ्यांनी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आणि या कार्यक्रमाला आपले जुन्नरचेच भूमिपुत्र आहेत, कलाकार सगळे. त्याच्यात रुपेश जगताप आहे, विजू प्रजापतींचं नाटक आहे, ते पुढं तुम्हाला सांगतील. नाही, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, हां, हायड्रोलिक लिफ्टचा विषय मार्गी लागण्यासाठी सर्वाधिक योगदान सहकार्य कोण असणार? सर्व नेत्यांचं झालं, तिन्ही नेत्यांचं झालेलं आहे. त्यांच्या परीने त्यांनी त्यांच्या वेळेनुसार त्यांनी त्यांच्या परीने फॉलोअप घेतलेला आहे. त्यांच्याबरोबर मी पण गेलेलो आहे. मला वेळोवेळी तिन्ही नेत्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळं मी तुम्हाला सांगितले ते तिघांचे पण मी एक शिवभक्त म्हणून आभार मानतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.